फक्त राज्यापुरते नाही. आणि पाटील साहेब बोलणारे काही हिंदीमधले एवढे सुंदर बोलले विद्यार्थी, त्यामुळे ह्याला राष्ट्रीय स्वरूप आलं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. एवढी देखणी आणि एवढी सुंदर स्पर्धा झालेली आहे. आता येतो विषयावरती. शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे, मला बाण आहे. भारतीय संविधान, शिक्षण पद्धती, राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या 3 विषयावर सर्वात जास्त बोललं गेलं. विकसित भारत, राष्ट्र उभारणीत माझी भूमिका हे विषय त्या अर्थानं चॅलेंजिंग होते. आपल्याकडे वक्त्याला अभ्यास करावा वाटत नाही काय की असा एक त्यातनं अर्थ निघतो. संविधानाच्या बाबतीमध्ये काही जणांनी उद्देशपत्रिका मुखोद्गत केलेली होती, काही जणांनी मूलभूत अधिकार सांगितलेले होते. पण मला अपेक्षित काय होतं माहिती का, त्यामध्ये हिंदू कोड बिलाच्या संदर्भात कुणाचा उल्लेख आला नाही, सिव्हिल कोडच्या संदर्भामध्ये कुणाचाही उल्लेख आला नाही. म्हणजे आपण संविधान जे आणतो, राष्ट्र जे उभा करतो, हे राष्ट्र, या राष्ट्राच्या पाठीमागची जडणघडण किंवा भारताची जी पुनर्रचना होत होती त्यावेळेला संविधान सभेने केलेलं कार्य, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये अपेक्षित आहेत. मसुदा समिती बाबासाहेब ग्रेटच आहेत, त्याचा विषयच नाही. परंतु त्या पलीकडे आता आपल्याला जाता आलं पाहिजे. राहिला विषय शिक्षण पद्धतीच्या बाबतीमध्ये, चीन, आशिया, युरोप इथून जीवावर बेतणारा 6-6 महिने 1-1 वर्ष प्रवास करून भारतातल्या नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठामध्ये शिकायला आलेत. म्हणजे आपली एवढी उदात्त वारसा असलेली गुरुकुल शिक्षण पद्धती होती. तोही विषय सुंदर होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने ही स्पर्धा आयोजित केली. तुम्ही सर्वांनी सहभाग घेतला. अशीच पुढे चालत राहिली आणि ही राष्ट्रीय व्हावी. एवढं बोलतो, बरंच काही बोलायचं, नंतर जेव्हा केव्हा संधी भेटेल त्यावेळेला बोलू. आता थांबतो. ज्यांचं पारितोषिकामध्ये नाव आलं नाही त्यांचं अगोदर अभिनंदन. तुमचं आलं नाही म्हणून त्यांचं आलंय, आणि ज्यांचं आलंय त्यांनी लय उड्या मारायची गरज नाही, कारण 21,000च्या लायकीचं भाषणच झालंय सर. म्हणजे ज्या ताकदीचे बक्षीस आहेत, विचार करा, 5 मिनिटाला 21,000 म्हणजे मिनिटाला किती आहेत, सेकंदाला किती आहेत, किती ताकदीचे शब्द पाहिजेत तुमचे. दुसरं पारितोषिक तेवढंच आहे. म्हणजे 5 मिनिटाला जर 15,000, 5 मिनिटाला जर 11,000 असतील तर तुम्ही तुमचे शब्द, त्याचं मूल्य आणि तुमची मांडणी या सगळ्या गोष्टी दर्जानं, गुणवत्तेनं झाल्या पाहिजेत. शेवटी काय असते, स्पर्धा स्टँडर्ड ऑफ क्वालिटी मागत असते, नॉट पब्लिसिटी. लिसन टू केअरफुल. म्हणजे स्टँडर्ड जोपर्यंत आपलं वाढणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं शिक्षण पद्धत जी आजची आहे किंवा वक्ते म्हणून तुम्ही जे वावरणार आहात ते आणखीन सुंदर होईल. एवढंच बोलतो, थांबतो. धन्यवाद. बोलवल्याबद्दल संयोजकाचे परत एकदा आभार.